जॉमेट्रिक प्रोग्रेशन जीपी. इथं मी फिफ्थ लेक्चर घेतो तुम्हाला प्रॉब्लेमसाठी, प्रॉब्लेम्स ऑन जीपी. त्याच्यात आपण नवीन इंट्रोड्यूस करणार जीपीचे सम अप टू इन्फिनिटी, सम ऑफ इन्फायनाईट टर्म्स इन जीपी. पण त्याच्यापूर्वी थोडंसं लास्ट पिरियडमध्ये काही थेअरी प्रश्न तुम्हाला मी बाजूला केले दोन्ही एक्सरसाइजमध्ये, त्याच्याबद्दल थोडं पाहूया. एक सिंपल क्वेश्चन वाचा बरं. A person invests 10 lakh in the bank with annual interest 10%. Then what is increased amount of that person after each year? प्रत्येक वर्षाच्या नंतर त्याच्या अकाउंटवर येणारी अमाऊंट आफ्टर फर्स्ट इयर, आफ्टर सेकंड इयर, आफ्टर थर्ड इयर काढू शकतो का? You know the formula for this type of problem? मला वाटतं हा 10th ला फॉर्म्युला आहे. त्याला मी या प्रॉब्लेम प्रमाणे मानतो. सपोज अमाउंट विथ इंटरेस्ट. Suppose A is that amount with interest, P is principal amount, R is rate of interest, and N is the number of years. किती वर्षाच्या नंतर तुम्हाला भेटलेली अमाउंट. A, P, R, N नोटेशन कळले. त्याला कनेक्ट करणारा एक फॉर्म्युला मला तुम्हाला आठवला पण असेल. A equals to P in bracket 1 plus R by 100 bracket to the power N. Amount after first year पहले तो year 1 घे, after second year N2 घे. अमाउंट आफ्टर थर्ड फोर्थ फिफ्थ इयर ह्या अमाउंट कडे जरा लक्ष द्या आणि याची एक सिक्वेन्स तयार करायची कशी. तो पहिल्या वर्षी एकदम सुरुवातीला म्हणजे जेव्हा अमाउंट बँकेत टाकतोय त्यावेळेला म्हणजे इनिशियल अमाउंट T1 फर्स्ट टर्म TLP, कारण हा पॉवर असेल 0 इनिशियली, सो एनी नंबर टू द पॉवर 0 इज 1, सो इट इज a P. अमाउंट आफ्टर फर्स्ट year म्हणजे T2, it is a P into 1 plus R by 100 to the power 1. या R by 100 ला मी सिम्बॉलिकली तो स्मॉल r मानले. अमाउंट आफ्टर 2 year, P in bracket 1 plus R to the power 2, P in bracket 1 plus R by 100 to the power 2. अमाउंट आफ्टर the 3 year. आता T1, T2, T3, T4 ह्या अमाउंट जे आल्यात का त्यांना आपण सिक्वेन्स मध्ये मांडू. T1, T2, T3, T4 आणि ऑब्झर्व करा वेदर दे आर इन जीपी. म्हणजे कोण? P इनिशियल अमाउंट, अमाउंट आफ्टर फर्स्ट इयर, अमाउंट आफ्टर सेकंड इयर, अमाउंट आफ्टर थर्ड इयर अँड सो. कुठलेही तुम्ही पैसे जर बँकेत टाकले किती अमाउंट, तर तुमची अमाउंट पुढच्या वर्षी किती जमा झाली, एकूण किती झाली, त्याच्यानंतर तिसरे वर्षी, दुसरे वर्षी, तिसरे वर्षी, चौथ्या वर्षी अशी ह्या अमाऊंटला जर तुम्ही अशी क्रमानं मांडलात ना, इंटरेस्टिंग आहे का ही जीपी तयार होईल. म्हणजे सरळ सरळ हा प्रॉब्लेम तुमच्या रोजच्या व्यवहारातला आहे. आपण बँकेतून लोन उचलतो किंवा बँकेत पैसे सेव्हिंग करतो, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला या जीपी मध्ये मांडता येईल. त्या प्रत्येकामध्ये काहीतरी प्रिन्सिपल अमाऊंट असते, रेट ऑफ इंटरेस्ट असतो, आणि तो रेट ऑफ इंटरेस्ट किती ड्युरेशनला लावलाय, मंथली, इयरली ते पहा. आणि प्रत्येक अमाऊंट बाजूला का एक सिक्वेन्स तयार होईल आणि सिक्वेन्स 100% जीपी असेल. या जीपीचा रेशो काय असेल बघ, पी न याला डिवाइड करा, या टर्म पुढच्या टर्मला डिवाइड करा. प्रत्येक वेळेला तुमच्या लक्षात येईल इट फॉर्म जीपी विथ रेशो 1 plus R by 100. हे जर स्क्रीन तुम्हाला समजलं असेल का, तर पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला जमणार. हो या टाईपचा प्रॉब्लेम बघ. व्हॅल्यू ऑफ हाऊस ॲप्रिसिएट 5%, रेट ऑफ इंटरेस्ट 5%. हाऊ मेनी मनी इज द हाऊस वर्थ
after 6 years if current worth is rupees 15 lakh. याला म्हणून आपण आपली प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, हा रेट ऑफ इंटरेस्ट, हे आपलं पी, हा आपला आर, रेशियो काय आलता त्या जीपीचा, पण एकदा रिपीट करतो का, रेशियो जीपीचा पी 15 lakh, 15 lakh into 1 plus 5/100, 15 lakh into 1 plus 5/100 whole square. It forms GP with ratio 1 plus R. इथं R म्हणजे आलं 5%/100, 0.5 म्हणजे 1 plus 0.5 म्हणजे 1.05 या जीपीचा रेशियो आला आपल्याला. T1 15 lakh, T2 AR, A 15 lakh, R 1.05 and so on. आता काय करायचं ते वाचून घ्या, प्रॉब्लेम इझिली सोडवता येईल. काही टर्म कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला हार्ड जाणार आहे, तर एक्झामिनर तुम्हाला व्हॅल्यू देणार आहे, पेपरमध्ये व्हॅल्यू असतील आणि पुस्तकात सुद्धा हा डाटा दिलाय. जेवढे व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही, तेवढं कॅल्क्युलेशन करताना सोपं जाईल. फक्त समजून घ्या जीपी तयार. आता हे सगळेच प्रॉब्लेम तुम्हाला सारखे वाटायला पाहिजे. पी प्रिन्सिपल अमाऊंट 10 lakh, रेट ऑफ इंटरेस्ट 8%, म्हणजे रेशियो आपल्या जीपीचा आला 1 plus 8/100, म्हणजे 1 plus 0.8, 0.08, and that is 1.08 is the ratio, आणि जीपीची ए आली, रेशियो मिळाला. आता पुढे काय करायचं, हाऊ लॉंग डज इट टेक डबल द मनी बाय कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट डबल कधी होईल, म्हणजे SN इक्वल्स टू 20,000 दिले, SN 20,000 दिले, ए दिले, आर दिले, तो एन काढायचा, पिरियड किती लागेल, एन फाइंड आउट करायचं. नेक्स्ट इथे बघा, मॉस्किटोज आर ग्रोइंग ॲट द रेट ऑफ इंटरेस्ट 10% पर इयर, ॲट द रेट 10% पर इयर, आणि इनिशियली किती दिले, 200. So A is given. From this we can find R, and here find SN. काय करायचं, SN करायचं, एन माहित नसेल तरी चालेल, SN उत्तर एनच्या फॉर्म मध्ये येईल. आपण रितेशला सॅलरी किती आहे, 4 lakh, 4 lakh, and 10% with 10% annual increment, दरवर्षी त्याचा पगार 10% वाढणार आहे. ओके, फाइंड द सॅलरी इन 10 years, म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं S10, पण ए माहिती आहे, त्याहून आर काढते, SN, ए इन ब्रॅकेट R raised to n -1 upon R -1. हे कंप्लीट प्रॉब्लेम आपल्या रोजच्या व्यवहारातले, म्हणजे जीपी जवळजवळ प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये यूज करतो, पण त्याला जीपी हे माहित नसतं. तुम्ही माहिती करून घ्या, घरात असे काही प्रॉब्लेम्स असतील, सॉल्व्ह करून दाखवा. आपल्या घरच्यांनी जर एखाद्या बँकेत सेव्हिंग केली किंवा लोन उचललं असेल, आफ्टर 5 years, आफ्टर 10 years अमाऊंट किती होईल, किती इंटरेस्ट असेल, म्हणजे किती तुम्हाला अमाऊंट होईल हे काढता येईल. खूप मजेशीर प्रश्न येतात, पण मागचे जीपीचे क्वेश्चन सोडवले असतील तर हे जमते. हा फक्त मी तुम्हाला हिंट सांगितलेले, मागचा प्रॉब्लेम झालेला असल्यामुळं, मागचा पॉईंट झालेला असल्यामुळं. नेक्स्ट आजचा नवीन पॉईंट शिकताना एक छानशी गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगतो. Now note the following. खूप इझी आहे. Consider any real number, but it is between -1 and 1, and suppose it is 0.2. तुम्ही कुठलाही नंबर कन्सिडर करा, 8 फक्त एवढीच आहे असल्या पाहिजे, इन बिटवीन -1 and 1 पण नको, -1 पण नको, त्या दोन्हीच्या मधला कुठला तरी. मी ओळखीचा घेतला 0.2. ह्या 0.2 ची पॉवर घ्या, 0.2 स्क्वेअर 0.04, 0.2 क्यूब 0.008, 0.2 raised to the power 4
0.0016. तर नंबर्स करता 0.2 ची पॉवर मी वाढवत चाललो, व्हॅल्यू कशी व्हायली? कमी व्हायली का जास्त? 0.2 ची व्हॅल्यू आणि 0.2 टू दी पॉवर 4 ची व्हॅल्यू आणि 0.2 टू दी पॉवर 2 ची व्हॅल्यू कुठली कमी आहे? वरची 0.04 का 0.0016? नीट ऑब्झर्व करा. पुन्हा पॉवर वाढवला, व्हॅल्यू कशी झाली? पुन्हा पॉवर वाढवला, व्हॅल्यू कशी झाली? म्हणजे जसे 0.2 ची पॉवर मी इन्क्रीज करत चाललो, indices of the 0.2 are increases, then value decreases. हे या -1 आणि 1 च्या मधल्या नंबरचं वैशिष्ट्य आहे. बाकी नंबर घेऊन पहा, -1 आणि 1 च्या बिटवीन सोडून असं होणार नाही. सिंपल घ्या ना, 2 चा पॉवर 2, 3, 4 घ्या, व्हॅल्यू मोठ्या 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 होत चालली. इथे व्हॅल्यू छोटी 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 होत चालली. याच्यावर एक रिमार्क घेऊया. Now what about the value of 0.2 bracket to the power n? Whenever the value of n is a very large positive integer, the 0.2 चा power n आणि n हे खूप मोठा नंबर घेतला तर 0.2 ची व्हॅल्यू काय येईल अंदाज घ्या बरं. खूप मोठा नंबर घेतला, n 50, 75, 80, 90, 100 असे जर का नंबर आपण घेत राहिले तर 0.2 ची व्हॅल्यू काय होईल? इट बिकम्स व्हेरी व्हेरी स्मॉल अँड इट इज नेग्लिजिबल. एवढे व्हॅल्यू छोटे होईल की 0.0000000 अँड समथिंग, इतकी छोटी की जवळपास ती काढून टाकली तरी जमेल इतकी लहान. ओके, therefore if r is a number between -1 and 1, then value of r raised to n is negligible for large positive value of n. हा जो कन्सेप्ट आहे ना, तुम्हाला फिजिक्स मध्ये बऱ्याच वेळेला येणार आहे. काही एक्सपान्शन मधल्या टर्म्सवर निग्लिजिबल म्हणणार आहे, तेव्हा मुलाला कळतच नाही की निग्लेक्ट का केल्या. त्याचं कारण हे, r is a number between -1 and 1, then value of r raised to n is very small, so it is negligible. But when n is very very large, ओके, याच्यावर डिपेंड. आता हे समजलं असेल तर मी नवीन फॉर्म्युला तुम्हाला सांगू शकतो. फॉर्म्युला फॉर सम टू इन्फिनिटी, पण त्याच्यापूर्वी जुना फॉर्म्युला आहे. वी नो दॅट सम ऑफ n टर्म्स ऑफ g, व्हॉट इज दॅट? Sn equals to a in bracket 1 minus r raised to n upon 1 minus r. That is formula Sn, sum of n terms, with sum of infinite terms. म्हणजे हा n फिक्स्ड आहे, 10 तरी असेल, 20 असेल, 50 असेल, 100 असेल, काहीतरी फिक्स नंबर, लिमिटेड नंबर असेल. पण मला आज पाहिजे सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जी. या फॉर्म्युल्यामध्ये हा जो रेशियो आहे, आर रेशियो, हा जर ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर आर बिटवीन -1 and 1 and n is very large, म्हणजे sum of infinite terms, then r raised to n is approximately 0. आतापर्यंत r raised to n आपण approximately 0 घेऊन गेलो, आणि r हा एका विशिष्ट कंडिशन मध्ये यायला आणि पॉवर मधला नंबर खूपच मोठा आहे. म्हणजे अशा वेळेला हा r raised to n becomes 0. मग फॉर्म्युला काय होईल? s equals to a 1 minus 0 1 a into 1 a upon 1 minus 1. संपलं, इतकं सोपं आहे. या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला का कंडिशन नंबर 1 r between -1 and 1, कंडिशन नंबर 2 n is infinite number, very large number, म्हणजे sum of infinite terms. त्यामुळे मी इथं Sn सिम्बॉल देतो, तर इथे Sn म्हटलं फक्त S. What it represents? S is sum of infinite terms of G. S is sum of infinite terms of G.
जेव्हा तुम्हाला इन्फायनाइट टर्मची सम काढायची, इन्फायनाइट टर्मची सम काढायची त्यावेळेला हा फॉर्म्युला यूज करायचा. इन्फायनाइट टर्म्स, सम ऑफ n टर्म्स हा फॉर्म्युला. इथे सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स. Again we repeat, r between -1 to 1 and sum of infinite terms. Then formula is reduced, becomes very small formula. A upon 1 minus r. Formula खूप इझी झाला. पण का असा? त्याच्यावरती एक्झाम्पल. Determine whether the sum of infinity of the following GPs exist. If exist, find them. OS sequences. हे जीपी जर ऑब्झर्व करा, सगळ्या जीपीचे नंबर वाचत करा. यामध्ये काय चेक करायचं? एक तर जीपी स्टॉप होणार नाही कुठे पण. पण ही जी जीपी आहे 1/2 1/4 1/8 1/16 याच्या पुढच्या तर छोट्या होत चालल्या. याच्याकडे लक्ष, लहान होत चालले. आणि अशी एखादी जीपी का जिच्या टर्म न्यूमरेटर मोठं होत चाललं, डिनॉमिनेटर होतं पण त्या स्पीड पेक्षा ही स्पीड जास्त. काही जीपी मध्ये पुढच्या टर्म छोट्या होत राहतात. अशा वेळेला सम ऑफ इन्फायनाइट टर्म एक्झिस्ट असते. तर आपण एक एक्झाम्पल सोडू येते. डिटरमाइन वेदर द सम टू इन्फिनिटी ऑफ जीपीज एक्झिस्ट, फाइंड देम. ही जीपी घेऊया. जीपी, या जीपी मध्ये 1/2 1/4 1/8 1/16 जीपी कन्फर्म आहे. पण जीपी मध्ये फर्स्ट टर्म काही a 1/2 आणि रेशियो 1/2 ने 1/4 ला डिवाइड कर, 1/4 ने 1/8 ला डिवाइड कर, 1/8 ने 1/16 ला डिवाइड कर. तुम्हाला ए आणि आर मिळते. ए फर्स्ट टर्म, आर इज रेशियो. आणि रेशियो पाहत मी कॉन्स्टंट आहे का? सो इट इज जीपी विथ रेशियो. आला का बरं रेशियो आपल्या कंडिशनला सॅटिस्फाय करणार? म्हणजे between -1 to 1. Yes, it is between -1 to 1. And hence, sum to infinity of GPs exist. And it is sum to infinity of GPs exists. And it is given by the formula S equals to A upon 1 by R. Find out करणं खूप सोपं आहे. A माहिती, R माहिती. किंमत टाकून a 1 minus r. 1 minus half is half. न्यूमरेटर हाफ आहे तिथे. 1 minus half is half. हाफ कॅन्सल. उत्तर खूप सोपं. प्रॉब्लेम सोडवणं खूप सोपं आहे. फक्त विचारायला काय पाहिजे? सम टू इन्फिनिटी ऑफ जीपी. आणि ते विचारताना आपला रेशियो आला पाहिजे बिटवीन -1 to 1. तर जीपीचे सम अप टू इन्फायनाइट टर्म एक्झिस्ट and given by the formula. तर शक्य. प्रॉब्लेम खूप इझी. दुसरा एक प्रॉब्लेम, या सगळ्यांची सम अप्रॉक्सिमेटली 1 होती. एक तुम्हाला समजावं म्हणून जी जीपी सम ऑफ 1/2 1/4 1/8 1/16 and so on up to infinity, this is equals to except 1. तर हे इन्फायनाइट टर्म सम रिपीट असेल. चला पुढचा प्रॉब्लेम पाहूया. Determine whether the sum to infinity of GPs exists and find them. If the sum is exist, then find them. Again, observe the given sequence. 2 न 4/3 ला डिवाइड करा, 4/3 न 8/9 ला. लक्षात येईल तुमच्या की जीपी याचा फर्स्ट टर्म ए रेशियो 2/3. इथं आर इम्पॉर्टंट आहे. ए तर कंपल्सरी दिलेलं आहे, आर इम्पॉर्टंट. आता का 2/3? आर बिटवीन -1 to 1 आलेली. And therefore sum to infinity of GPs exist. Sum to infinity
is exist because R satisfies the condition, and hence that is given by the formula S equals to A upon 1 minus R. A known, R known. A known, R known. Put the value A to R 2 by 3. The cross multiplication करून 1 by 3. 1 minus 2 by 3 is 1 by 3, and hence it is 6. म्हणजे ह्या सिरीज सिक्वेन्सची पूर्ण सम अप टू इन्फिनिटी आहे फक्त 6. एन पेक्षा हे प्रॉब्लेम सोपे आहेत, सम ऑफ एन टर्म पेक्षा सोपे आहेत, पण ही कंडिशन व्हेरीफाय झाली तर. हे त्या टाईपचा शेवटचा प्रॉब्लेम घेऊया. इन दिस सिक्वेन्स व्हॉट इज ए इज 5. व्हॉट इज आर? 5 न 25 by 3 ला डिवाइड कर. इट इज 5 by 3. 5 by 3 रेशियो आला म्हणजे 1 पेक्षा ग्रेटर आला, and hence sum to infinity of CP does not exist. या टर्मची सम काढता येत नाही, कारण इथे होणाऱ्या टर्म पुढे मोठ्या मोठ्या सम खूप मोठे येणार आहे, आणि आधीच्या सगळ्या CP मध्ये टर्म छोट्या होत गेल्या, तर पुढच्या टर्म निग्लिजिबल गृहीत धरून सम तुम्हाला काढता येईल फॉर्म्युला A upon 1 minus R. हे झाले प्रॉब्लेम सम टू इन्फिनिटीच्या फॉर्म्युल्यावर. डायरेक्ट काही फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेमचा असे प्रॉब्लेम एवढे सोपे येतात. कॉमन रेशो दिला 2 by 3, सम टू इन्फिनिटी दिली 12, एस ची व्हॅल्यू दिली, आर दिला, करायचं फर्स्ट 8वा फॉर्म्युला एस इज इक्वल्स टू A upon 1 minus R. S is given, R is given, find E. या फॉर्म्युल्यात 3 टर्म होता एस ए आर. 3 पैकी कुठले 2 देऊ द्या, तिसरी काढता येईल. इथे एस दिला, आर दिला, ए काढ. कधी कधी तुम्हाला ए देतील, आर देतील, एस काढ. कधी तुम्हाला एस देऊन ए देऊन आर फाइंड आउट करायचं. फॉर्म्युल्यावर डिपेंड प्रॉब्लेम खूप इझी आहे. एम ते टाकून द्यायचं ना, एस ची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू. डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन कर, किंवा न्यूमरेटरला 3 ने मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय करा. इथे मी असं केलं 3 ने मल्टिप्लाय 3 ने मल्टिप्लाय. नाउ इट इज 3 इक्वल्स टू 12. सो A इक्वल टू 4. ए म्हणजे फर्स्ट टर्म. एकदम इझी प्रॉब्लेम. ओके, सम टू इन्फिनिटीवर झालेले प्रॉब्लेम. आता याच्यात त्या सम टू इन्फिनिटीवर एक अप्लाइड क्वेश्चन बनवतो. क्वेश्चन असं वाचलं असं वाटतं याचा त्याचा काही संबंध नसावा. एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल्स ॲज अ रॅशनल नंबर्स. हा रिकरिंग एलिमेंट आहे, नंबर आहे 2.35555 अँड सो ऑन. 5 इज रिकरिंग. ह्या नंबरला आपल्याला रॅशनल म्हणजे p/q च्या फॉर्ममध्ये द्यायचं. सो 2.35 recurring, 5 recurring can be written as 2.3, 5 and so on, unlimited. म्हणजे हा 5 थांबतच नाही. आता ह्या नंबरला जीपी मध्ये कन्वर्ट करता येईल का? हे काय करतो 2.3 साईडला ठेवतो, आणि हे जे नंबर्स 555 यांना असं लिहिता येईल का? 0.05, 0.005, 0.0005 या सगळ्यांचे सम रफ मध्ये घेऊन पाहू. ही सम 5555 येते, 0.05555 येते. हे कन्फर्म करा तर प्रॉब्लेम सोडतो. 2.3 बाजूला केल्याने आणि बाकीच्या कंप्लीट यांना 0.05, 0.005 प्लस 0.0005 या सगळ्यांची म्हणतोय सम रफ पेजवर सध्या करून पहा. मी लिहिले ते बरोबर आहे. आता याच्यानंतर स्टेप तुमच्यासाठी सगळ्या ओळखीचे आहे. इथं थांबतोय, करून केले पुढे जाऊ. 2.3. आता ह्या पूर्ण समला एका ब्रॅकेट मध्ये घ्यायला. आता याला ऑब्झर्व करावे.
0.05, 0.005, 0.0005 याला डिवाइड करून पहा. इट इज अ जीपी. ह्या जीपी फर्स्ट टर्म तर हीच आहे. रेशिओ काय आहे, याला डिवाइड करून पहा, रेशिओ येतो. किंवा याला डिवाइड करून पहा, रेशिओ येतो. रेशिओ आलाय 0.1. सो इट इज अ जीपी. The first term is A, 0.05, ratio is 0.1, and sum is up to infinity. So use the formula A upon 1 minus R. A upon 1 minus R. The infinite term ची sum addition आपल्याला करता येते. ओके. आणि त्याच्यामुळे ह्या नंबरला सॉल्व करा. 1 minus 0.1 is 0.9. पुन्हा याला थोडंसं कॅल्क्युलेट करा. 5/90. And now 2.3 can be written as 23/10. 5/90. इथं 90 नंबर आणू आपण. 9 ने मल्टिप्लाय करू. 9 ने मल्टिप्लाय करू. न्यूमरेटर नंतर. Now 90 same. Sum of numerator. That is 2 and 2 by 90. So this number can be written as p/q in the form of rational number, integer upon integer. So it is rational. This is a method to expressing the recurring decimal as a rational number. हा rational form मधला नंबर आपल्याला फाइंड आउट करता येतो या पद्धतीने. एकच प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडून दिला, आणि प्रॉब्लेम जर तुम्हाला खास समजून घेतला तर कुठलाही जमेल. इतके सोपे बुकमध्ये 3-4 क्वेश्चन लिहिले सोडवा. आता पुढे चालूया आपण फार इंटरेस्टिंग पार्ट करू. म्हणलं तर खूप इंटरेस्टिंग, आणि काही मुलांना हे अवघड पण वाटलं. एक प्रोसेस दिली पाहिजे. द मिड पॉइंट ऑफ साइड्स ऑफ स्क्वेअर ऑफ साइड 1 युनिट, एक स्क्वेअर घ्या, साइड 1 युनिट, are joined to form a new square. The process is repeated infinitely. Find the sum of areas of square and perimeter of square. Sum of areas of that square and perimeter of square. हे फिगर मध्ये दाखवा. एक मोठा हा ब्लू स्क्वेअर घ्या, त्याचे मिड पॉइंट, साइडचे मिड पॉइंट, साइडचे मिड पॉइंट, साइडचे मिड पॉइंट जोडा. पुन्हा एक हा रेड स्क्वेअर तयार होईल. पुन्हा याचे मिड पॉइंट घ्या, पुन्हा याचे मिड पॉइंट घ्या, आणि मध्ये मध्ये छोटे 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 स्क्वेअर करत करा. आता इथे नाही. द मिड पॉइंट ऑफ स्क्वेअर ऑफ साइड 1 युनिट आर जॉईन टू फॉर्म अ न्यू स्क्वेअर. या मोठ्या स्क्वेअरच्या मिड पॉइंटला जोडायचं, स्क्वेअर तयार करायचं. दिस प्रोसेस इज रिपीटेड इनफायनाइटली. म्हणजे मोठ्या स्क्वेअरचे मिड पॉइंट जोडले, स्क्वेअर तयार करा. पुन्हा मधल्याचे स्क्वेअर तयार करा, पुन्हा मधल्याचे स्क्वेअर तयार करा. अशी एक प्रोसेस तुम्ही थांबायची इनफायनाइट टाइम. आता इथे आठवा, आपल्याला गिव्हन स्क्वेअरची साइड किती दिली? 1. ओके. हा तर मिड पॉइंट आहे. ही किती आहे? हाफ. इट इज ऑल्सो हाफ. आणि या ट्रायंगल कडे पहा. It is the hypotenuse, and that is the side of the square inside square. म्हटलं कसा हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. 90 च्या अपोजिटची साइड आहे ती हायपोटेन्यूस. It is the base, it is the height. Complete side is 1, so it is half. It is a half. So side of second number square, side of second square is square root half square plus half square. कशाला कळलं ते? half square plus half square. That is 1/4 plus 1/4, 2/4, that is 1/2, that is 1/√2. ही आली आपल्या ह्या रेड वाल्या स्क्वेअरची साईड. ओके. कम्प्लीट साईड आहे ना. तिच्या हाफ काय येईल बरं? ही हाफ येईल 1/√2.
1/2. मग आता तुम्हाला साईड करता येईल ग्रीन वाले साइड ऑफ थर्ड complete 1/√2 with half 1/2 root 1/2 root. So square root of square plus square, that is 1/2. हा ग्रीन वाल्याची साईड काढली, पुन्हा त्याचे जर मिड पॉइंट जोडले स्क्वेअर तयार केला तर मधल्याची काही ठिकाणी काढता आता फिगर काढायची गरज नाही, कारण 1/2 आली ही साईड, त्याचे मिड पॉइंट घेतल्यामुळे त्याची अर्धीच घ्यायची असतात. तर प्रत्येक ही फिगर नाही का कशी तयार झाली ही आधी नीट पहा, तुम्ही फिगर नीट करा, फिगर नीट ऑब्झर्व करा. मग साइड ऑफ फर्स्ट गिवन, साइड ऑफ सेकंड स्क्वेअर, साइड ऑफ थर्ड, साइड ऑफ फोर्थ, असे पुढे ही फोर्थ तुम्हाला ना साइड ऑफ फोर्थ ह्या कंप्लीट तुम्हाला काढत राहावं लागेल. साइड ऑफ फोर्थ स्क्वेअर 1/2√2. ओके. आता तुमचं पुढचं काम आहे सम ऑफ एरियाज ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर नंबर 1 चा एरिया फाइंड आउट करा, स्क्वेअर नंबर 2 चा एरिया फाइंड आउट करा, स्क्वेअर नंबर 3 चा एरिया, साइड नाही एरिया. व्हॉट इज एरिया ऑफ स्क्वेअर? इट इज साइड स्क्वेअर. आणि ते नंबरच एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर, एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर, कॉमा एरिया ऑफ थर्ड स्क्वेअर, they form a GP, and that GP is infinite GP. And then use the formula for sum to infinity because the ratio is less than 1. हे काम तुमचं आहे. पुढचा प्रॉब्लेम सोपा आहे, ते तुम्ही करू शकता. एवढ्यावर मी हिंट देऊन थांबतो. याच्यानंतरचा एक काय सुंदर प्रश्न आहे. बॉल तर तुम्ही नेहमी खेळता. A ball is dropped from height of 10 meter. वरतून बॉल टाकला, बाउन्स होईल. It bounces height 6 meter, 3.6 meter and so on. फार मजेशीर डान्स करतो तो बॉल. 10 meter, no 6 meter, 3.6 meter and so on. Find the distance traveled by. तो अप डाऊन करतो का ते डिस्टन्स करायचं. म्हणजे तुम्हाला इथे जर असं दाखवलं तर पहा, पहिले बॉल हा, सेकंड टाइमचा बॉल बाउन्स, थर्ड टाइम बॉल बाउन्स. सुरुवातीला किती बाउन्सिंग हाईट आहे त्याची 10, इथून आपण सोडला 10 मीटरवर, बाउन्स झाला 6 मीटरवर, पुन्हा बाउन्स झाला 3.6 मीटरवर. मला एवढेच दिलेत, पण एवढ्यावरून माझ्या लक्षात येईल हाईट 10, 6, 3.6 they form GP because 10 divided to 6, 6 divided to 36 gives the ratio 0.6. So they are in GP, and because they are in GP and bouncing of the ball bounces infinite time अशी ते गृहीत धरलं. ऍक्च्युअली बाउन्सिंग कमी 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 होत 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 त्याचे व्हायब्रेशन इन्फायनाइट पर्यंत असतं, तेवढे आपण ऑब्झर्व करत नाही. म्हणजे इथं सम टू इन्फिनिटी यूज करता येते. ए दिलं तुम्हाला, आर दिलं 6/10, 3/5 म्हणजे लेस दॅन 1, आर लेस दॅन 1, ए इज 10. सो वी कॅन फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, म्हणजे सम टू इन्फिनिटी म्हणजे यस काय आहे. प्रॉब्लेम थेरॉटिकली इंटरेस्टिंग, तुमच्या आजूबाजूचा प्रॉब्लेम आहे तो जीपी मध्ये कसा कन्वर्ट झालाय पहा ना मजेशीर. असाच प्रॉब्लेम तुम्हाला आधीच्या एक्सरसाइज मध्ये होता. बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम हाईट 8 फीट आणि प्रत्येक बाउन्सला त्याची हाईट 3/4 न कमी होईल. म्हणजे पहिल्याला 8 फीट होती, दुसऱ्या वेळेला 3/4 ऑफ 80 then 3/4 ऑफ प्रिव्हियस 60. म्हणजे 80चं मी 3/4 काढलं तर 60 होईल, 60चं 3/4 काढा and so on. So first time height, second bounce height, third bounce height and so on. या 3-4 टर्म काढून पहा, तुमच्या लक्षात येईल ते फॉर्म जी. बॉल पण आपल्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन सारखा खेळतोय. बहुतेक त्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन आवडतं काही. मग तुम्हाला ए दिले, आर मिळाले, फाइंड आउट काय करायचं. डज द बॉल रिबाउंड ऑन nth बाउन्स, हे तुम्हाला फाइंड आउट करायचे. काय येस का टी. हा प्रॉब्लेम
हा प्रॉब्लेम आधीच्या एक्सरसाइज मध्ये सम टू इन्फिनिटीने सम ऑफ एन टर्म्स आणि टी एन यावर डिपेंड आहे. त्यामुळे जरा याच्यावर विचार करा. एवढ्या हिंटवर प्रॉब्लेम जमेल. नाही जमला कमेंट मध्ये लिहा. माझ्या मते चॅप्टर आता खूप इंटरेस्ट मध्ये आलाय जर पहिल्या दिवशीपासून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर. आणि आता हळूहळू JEE मेन किंवा ॲडव्हान्सच्या तुम्हाला मी वर्कशीट देत चालेल. त्याची PDF तुम्हाला लिंक करत चालेल. PDF पाहून प्रॉब्लेम सोडवत चला. बस आता थोडंसं राहिलं. GP जवळपास संपत आला. जी एक्सरसाइज कम्प्लीट संपलेली आहे. तुमच्याकडे जर मी पाठवलेली PDF असेल तर त्याच्यातला याच्यावर डिपेंड सम टू इन्फिनिटी डिपेंड एक्सरसाइज रीड करा. कम्प्लीट सोडवता येईल तुम्हाला आता. ओके. आणि मी काही PDF तुम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा पाठवणार आहे. ओके. थँक्यू.